नमस्कार. मी सौरभ लाकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मॅडमचा जरा घसा बसलेला आहे आणि तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे मी ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपल्या आदिशक्ती संस्थेचं हे मॅडम नाही आहेत, त्यांचा 48 घसा बसलाय. 48व व्याख्यान आहे. त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी आज स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण नक्षत्रांचं देणं ही जी काही सिरीज चालू केली आहे त्यातलं हे आता 6वं व्याख्यान आहे. त्यामुळे आता नाही 5वं व्याख्यान. जे नवीन आदिशक्तीला जोडले गेले असतील, पहिल्यांदाच ऐकत असतील, त्यांना मी पटकन आदिशक्तीची ओळख करून देतो. आदिशक्ती विद्यालय ज्योतिर्विद्यालय हे अग्निहोत्री मॅडमनी 2011 ला सुरू केलं होतं. आतापर्यंत जवळजवळ 13 वर्ष झालेली आहेत आणि अनेक विद्यार्थी मॅडमच्या हाताखालनं गेलेले आहेत. त्यामध्ये आता अनेक कोर्सेस पैकी काही कोर्सेस म्हणजे ज्योतिष विशारद, ज्योतिष पंडित आणि त्यानंतरची ज्योतिष महाराष्ट्र परिषदेच्या मार्फत होणारी ज्योतिष शास्त्री जी परीक्षा असते त्याचे वर्ग सुद्धा मॅडमकडे घेतले जातात आणि ते स्वतः मॅडम शिकवतात. त्याचबरोबर न्यूमरोलॉजी, त्याचबरोबर दिबू सिम्बॉल, त्याचबरोबर स्पीच वर्ड्स, या अशा अनेक गोष्टी आता इथे शिकवल्या जातात आणि अनेक वर्षात मॅडम सातत्याने शिकवत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे दर शनिवारी होणार मी आता जाते मला घरी सोड, कारण की मला जायचं टेन्शन आहे 6 वाजता. सर्वात महत्वाचा जो क्लास असतो ज्याच्यामध्ये सर्वात जास्त उपयुक्त असं मॅडमशी आपण 1-on-1 कॉन्टॅक्ट करू शकतो, तो म्हणजे शनिवारी होणारा आपण तिथे पत्रिका सोडवली जाते हा क्लास. तर तिथे ह्या सगळे बरेचसे विद्यार्थी आज जे बोलणार आहेत ते आता तिथे शिकतही आहेत. मॅडमकडे त्यांचे पंडित विशारद ह्या परीक्षा देऊन झालेल्या आहेत आणि आता ते पुढचा विषय अभ्यासत आहेत. मॅडम बरोबर कुंडली कशी सोडवायची हेही शिकत आहेत. आज मी तुमच्या सगळ्यांचं आज मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. त्याआधी मॅडमला लवकरात लवकर बरं होऊया अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आज आपण जे नेहमी म्हणतो की पहिले आपण कोणाला गणेशाला वंदना करतो, ती गणेशाला वंदना पहिले करूया. सगळ्यांनी डोळे मिटू. जास्त मोठ्यात नाही म्हटलं ते झाले, पण म्हणा सगळ्यांनी गणपतीचा ब्रह्मशीर स्वादेवं पुत्रं विनायकं प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं झालं. आता सगळ्यांनी नेहमीप्रमाणे आपण तीन वेळा ओंकार करायचा आणि सुरुवात करूया. ठीक आहे, सगळ्यांनी शांत बसून घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि ओंकार करूया. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. आता आज जो पहिला विषय आहे तो पहिला विषय म्हणजे स्वाती नक्षत्र आणि रेवती शेट्टे मॅडम हा विषय आपल्याला समजून घेणार आहे. त्यांचा एक अल्प परिचय मी करून देतो. रेवती शेट्टे मॅडम हा SAP कन्सल्टंट आहे IT फर्म मध्ये, फायनान्स IT आणि फायनान्स मध्ये.
ग्रॅज्युएशन त्यांनी बिट्स पिलानी मधनं केलेलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडन इथून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं ते शिकलेलं आहे. मॅडमकडे त्या संगीत विशारद त्या संगीत विशारद आहेत. त्यांनी ज्योतिष विशारद आणि ज्योतिष पंडित या परीक्षा मॅडमकडे दिलेल्या आहेत आणि ते आता ज्योतिष शास्त्री हा विषय मॅडमकडे शिकतायत. अशा अभ्यासू व्यक्तिमत्व रेवती मॅडमला मी सांगतो की आज त्यांनी त्यांच्या व्याख्यानाची सुरुवात करावी. आणि बाकीच्या सगळ्यांनी म्यूट आहात ना बघा, म्हणजे त्या ज्या बोलतील ते आपल्याला सगळ्यांना नीट समजेल. रेवती मॅडम, ओव्हर टू यू. धन्यवाद सौरभ. माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय? माझा येतोय सगळ्यांना? ओके, थँक्यू. सो सर्वप्रथम गुरुवर्य वदा भट आणि माझ्या गुरु शिल्पा अग्निहोत्री मॅडम यांना वंदन करून मी आजच्या ह्या स्वाती नक्षत्राची जी विस्तृत माहिती सगळ्यांसोबत ही शेअर करण्यासाठी मी सुरुवात करते. नक्षत्र म्हणजे नक्षरती इति नक्षत्र हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हा एक असा विशिष्ट तारासमूह जो कधीही हलत नाही आणि ढळत नाही, त्याला आपण नक्षत्र असं म्हणतो. आणि आपल्या इथे अनेक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये खूप रुची असणारे आज सगळी मंडळी आहेत. तर आपण सगळेच जाणतो की 30 अंशाची जी एक रास असते त्याच्यामध्ये 13 अंश 20 कलांचं हे एक नक्षत्र असतं. आणि ही जी नक्षत्रमाला आहे, आपण जे नक्षत्रांचं देणं ही जी व्याख्यानमाला करतोय, तर ह्या सगळ्यामध्ये 15वं नक्षत्र जे येतं ते स्वाती नक्षत्र येतं. सु अति इति स्वाती असं इथे आपण स्वाती नक्षत्राची ओळख करून घेऊ शकतो. याचा अर्थ काय? तर उत्तमोत्तम गुणांची पारख आणि आत्मसात करण्याची इच्छा आणि क्षमता या नक्षत्रामध्ये आपल्याला आढळून येते. स्वातीचा अर्थ आहे खोलात जाऊन संशोधन करणं. तूळ या शुक्राच्या राशीमध्ये 4ही चरण असलेलं म्हणजे चतुष्पाद असं हे स्वातीचं नक्षत्र आहे, ज्याचा स्वामी राहू आहे. आणि ह्या नक्षत्रामध्ये एक एक चरण आणि त्या चरणावरती कुठल्या ग्रहाचा अंमल आहे हे आता आपण पाहूया. आणि त्यानंतर या नक्षत्राच्या काही विशिष्ट बाबी मी सांगणार आहे. आणि नवग्रहांपैकी एक एक ग्रह या स्वाती नक्षत्रामध्ये जर स्थित असेल तर त्याचं काय विशेष फळ जातकाला मिळू शकतं याबद्दलही माहिती पुढे मी सांगणार आहे. हे स्वाती नक्षत्र हे अत्यंत ठळक सोनेरी टपोरी असं तेजस्वी नक्षत्र आहे. आणि हे देवगणी असं नक्षत्र आहे, ज्याचा आराध्य वृक्ष अर्जुन आहे, देवता वायू आहे आणि योनी महिष आहे. जसं की मी आधी म्हणलं की 4 चरण जे तूळ राशीमध्ये स्वाती नक्षत्राचे येतात, त्या प्रत्येकावरती काही ना काही वेगळ्या ग्रहांचा अंमल आहे आणि त्यामुळे चरण सुद्धा वेगवेगळं त्या व्यक्तीला काही ना काही विशिष्ट बाबी त्याच्यामध्ये दिसून येतात. आता पहिलं जे स्वाती नक्षत्राचं चरण आहे ते जे चरण आहे ज्याला आपण धर्मकारणाचं चरण म्हणतो, ह्याच्यामध्येच आपण नवमांश स्वामीचा इथे जर आपण संबंध बघितला तर धनु राशीचा जो गुरु ग्रह आहे याचा इथे आपल्याला अंमल दिसून येतो. त्यामुळे सत्वगुणी, विद्वत्ता आणि देव पापभीरू अशी सुद्धा वृत्ती या चरणावरती ज्यांचा जन्म आहे त्यांच्यामध्ये ठळकपणे दिसून येते. त्यानंतरचं स्वाती नक्षत्रामधलं जे दुसरं चरण आहे ते जे अर्थकारणाचं चरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला नवांश स्वामी म्हणजे मकर राशीच्या शनीचा अंमल जास्त इथे दिसून येतो. त्यामुळे ज्या जातकांचा स्वाती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणावरती जन्म झाला आहे ते अतिशय उद्योगी, व्यवहार कुशल आणि पैसा कसा जपावा, कसा कमवावा आणि कसा उत्तमपणे गुंतवावा ही ठळक वैशिष्ट्य या चरणावरती ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचं जे तिसरं चरण आहे स्वाती नक्षत्राचं जे बुद्धिवादी पण आहे त्याच्यावर ते नवमांश स्वामी जर आपण बघितला तर कुंभ राशीच्या शनी ग्रहाचा इथे आपल्याला अंमल दिसून येतो.
त्यामुळे स्वाती नक्षत्र आणि तिसरं चरण असा ज्या जातकांच्या पत्रिकेत योग आहे, ती लोक संशोधक वृत्ती आणि चिकित्सक वृत्ती अतिशय सुंदररित्या रिसर्चच्या क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर न्यायदान ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं कार्य घडताना आपल्याला दिसून येतं. आणि सगळ्यात चौथं जे चरण आहे, जे मोक्ष कारणाचं चरण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नवांश स्वामी म्हणजे मीन राशीच्या गुरुचा इथे उत्तम आपल्याला अंमल दिसून येतो. आणि त्यामुळे हे जे नक्षत्र आहे, ज्याच्या मध्ये चौथ्या चरणावरती जर जातकाचा जन्म झाला आहे, तर अध्यात्म आणि ज्योतिष विद्या ह्यांच्याकडे जास्त ओढ, रसिकता आपल्याला इथे दिसून येते. एकूणच आपण जर बघितलं तर सामान्य माणूस स्वाती नक्षत्राला कसा ओळखतो, तर आपण नेहमी लहानपणापासून ऐकतो की स्वाती नक्षत्रावरती जर पाऊस पडला तर शिंपल्यामध्ये मोती हा घडतो. आणि त्यामुळे स्वाती नक्षत्र हे सर्वसामान्यामध्ये परिचित आहे. हे एक अतिशय सुंदर, चर, सुलोचनी आणि चल असं हे नक्षत्र आहे, ज्याची लांबी 186 अंश 40 कलांपासून 200 अंशापर्यंत आहे. आणि हे जे देवगणी नक्षत्र आहे, त्यामुळे याच्यामध्ये वाऱ्यासारखी आपल्याला अचाट बुद्धिमत्ता पण दिसते, राहूचा चाणाक्षपणा, धूर्तपणाही दिसतो आणि शुक्राची कला आणि सौंदर्य दृष्टी या तिन्ही गोष्टींचा सुरेख संगम आपल्याला या नक्षत्रामध्ये दिसून येतो. हा एकच आणि अत्यंत तेजस्वी असा तारा आहे. पुराणामध्ये जर थोडासा संदर्भ द्यायचा झाला तर कुंतीपुत्र भीम याचा सुद्धा जन्म हा स्वाती नक्षत्रावरती घडला होता. त्याचबरोबर पुराणांमध्ये अनेक अशा कथा आहेत जिथे स्वाती नक्षत्राची जी देवता आहे, वायू देवता, त्यांनी राक्षसांवरती अनेकदा विजय मिळवला आणि दैत्यांवरती कायम वचक ठेवला. अशा कथा पण आपल्याला अनेकदा इथे दिसून आपल्याला येतात. आता आपण बघूया की या नक्षत्राचं चिन्ह काय आहे. तर अनेक ठिकाणी स्वाती नक्षत्राचं चिन्ह हे एक लवलवतं पातं असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ते लवचिकता दर्शक आहे. तो माणसामध्ये जर लवचिकता असेल आणि तो जर परिवर्तनशील राहू शकला तर तो काळाबरोबर पुढे जात राहतो आणि काळाच्या मागे पडत नाही. ही गोष्ट इथे प्रकर्षाने आढळून येते. त्याचप्रमाणे जसं मी सांगितलं की वायू देवतेची जशी मी तुम्हाला कथा सांगितली की दैत्यांवरती अनेकदा त्यांनी विजय मिळवला, तर काही पुराणांमध्ये ह्या नक्षत्राचं चिन्ह हे तलवार असं सुद्धा दिसून येतं. त्यामुळे समाजातले जे पीडित घटक आहेत, ज्यांचं शोषण होतं किंवा ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात, त्याबद्दल लढा देण्याचं सामर्थ्य सुद्धा स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आपल्याला प्रकर्षानं दिसून येतं. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आणि त्याचा लढा द्यायचा आणि त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीत बसून काही ना काहीतरी उत्तम असं सोल्युशन फाइंड आउट करायचं, हे आपल्याला इथे दिसून येतं. त्यामुळे उत्तम न्यायदंडाधिकारी, उत्तम न्यायाधीश सुद्धा स्वाती नक्षत्रावर जन्मलेले आपल्याला आढळून येतात. एकूणच तूळ राशीचं जे आपण चिन्ह बघतो म्हणजे तराजू, तर त्या तराजूचे पारडेच म्हणजे स्वाती नक्षत्र आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्ती स्वातंत्र्य हे जपलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला फ्रीडम ऑफ स्पीच आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची काही मतं आणि अभिव्यक्ती आहे. ह्याचा पूर्ण पुढाकार ह्या गोष्टींना ह्याला सपोर्ट करणारं असं हे स्वाती नक्षत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये तोलून मापून गोष्टी कशा पुढे न्यायच्या हे उत्तमपणे आपल्याला दिसून येतं. बरेचदा अशा आयुष्यात काही घटना घडतात जिथे दोन भिन्न मतांचे गट असतात आणि आपल्याला बरेचदा असं वाटतं की आता एक गट जिंकला तर दुसरा गट हा हारणार आहे. पण कायद्याच्या नियमानुसार त्या दोन्ही गटांना काय हवं आहे हे समजून घेऊन त्या दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करून दोघांनाही जे हवं आहे ते योग्य मार्गाने कसं मिळवून द्यायचं आणि विन विन पोझिशन ही कशी प्राप्त करायची, ह्याचं जे हातोटी असते ती या स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. आणि त्यामुळे उत्तम मध्यस्थीचं काम हे करताना सुद्धा स्वाती नक्षत्राची मंडळी ही दिसून येतात.
एकूणच हे देवगणी असं नक्षत्र आहे. त्यामुळे विद्वत्ता आणि आत्मसंयमीपणा, व्यवहार कुशलता, ईश्वर भक्ती ह्या गोष्टींबरोबरच विवेक बुद्धी सुद्धा इथे आपल्याला दिसून येते. हौशी रजोगुणी रसिकता तर आहेच, आणि स्वार्थ आणि परमार्थ यांचा उत्तम संगम कसा साधायचा हे या तूळ राशीच्या म्हणजे पूर्ण राशी चक्राची मध्यरास आणि त्यातही चारही चरण असलेलं हे स्वाती नक्षत्र, इथे हा सुवर्ण मध्य आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळेच अशा ह्या समतोलकारक अशा वृत्तीमुळे आपल्या शत्रूंनाही आपल्या प्रेमात कसं पाडायचं हे स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय छानपणे जमतं, आणि त्यामुळे ह्या व्यक्ती अजात शत्रू घडायला नक्कीच त्यांना हे जमू शकतं. 32व्या वर्षापर्यंत स्वतःच्या कार्यक्षेत्रात किंवा कौटुंबिक पातळीवरती कुठला ना कुठला तरी संघर्ष हा या व्यक्तींना त्याचा सामना करावा लागतो. पण जोपर्यंत आपण भट्टीमध्ये आपण जात नाही तोपर्यंत तावून सुलाखून निघाल्याशिवाय आपलं सोनं होणार नाही, हे या नक्षत्राच्या व्यक्तींना त्याची जाणीव असते. मुळातच या नक्षत्राच्या व्यक्तींवरती सौंदर्य हे शुक्राचं हे बहरलेलं असतंच, पण त्याचा गर्व न बाळगता आपण काळाच्या बरोबर पुढे गेलं पाहिजे, सुधारक आधुनिक विचारांचं आपण ग्रहण केलं पाहिजे, आणि जुन्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही आपल्या बरोबर पुढे नेल्या पाहिजेत. हा समतोलपणा इथे दिसून येतो. आपल्या रूपाचा गर्व न करता आपल्यामध्ये गुणांचा गुणाकार कसा करता येईल आणि मनाची श्रीमंती कशी आपल्याला वाढवता येईल ही जागरूकता ही या नक्षत्रामध्ये दिसून येते. आणि त्यामुळे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही हे अतिशय चांगलं असं हे नक्षत्र आहे. पुरुषांसाठी खास करून अधिकार योगासाठी, त्याचबरोबर भारदस्त व्यक्तिमत्वासाठी, उंच सडसडीत बांध्यासाठी अतिशय चांगलं असं हे नक्षत्र आहे. उद्योगीपणा, मोठे कारखानदारी आणि अतिशय कोट्याधीश सुद्धा आपल्याला या नक्षत्रावरती घडताना दिसतात. ह्या नक्षत्रावरती जन्मलेल्या पुरुषांमध्ये तुम्ही कधी त्यांना असे शांतपणे बसलेले तुम्ही त्यांना कधी बघणार नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये गतिशीलता, चपळशीलता ही खास करून आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर स्त्रियांसाठी तर हे अतिशय सुंदर शुक्राचं असं हे आहे नक्षत्र. आणि कला, गुण, सौंदर्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य, लेखन, काव्य ह्या सगळ्याच गोष्टींचा सौंदर्य, वात्सल्य, रूप, कला, गुण, लक्ष्मी, बुद्धी ह्या सगळ्याच गोष्टींची खैरात आपल्याला इथे बघायला मिळते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सुंदर आणि उंची अशा ज्या वस्तू असतात त्याचा शोक सुद्धा इथे बघायला मिळतो. ह्या नक्षत्राखाली येणारा जो समाजातला वर्ग आहे तो गर्भ श्रीमंत, सधन आणि कलाकार असा वर्ग इथे येतो. मोठमोठ्या आर्थिक उलाढाली, शेअर बाजार, न्यायदान अशा गोष्टींसाठी खास करून व्यापारामध्ये जर आपण बघितलं तो सोने, चांदी, माणके, धान्य, तेल, कारखानदार अशा पद्धतीच्या व्यक्ती इथे दिसून येतात. आणि त्याचबरोबर इंटेरियर डिझायनिंग, आर्किटेक्चर, रिसर्च, शिक्षण, प्रोफेसर आणि युनिव्हर्सिटी डीन अशा सुद्धा व्यक्ती इथे दिसून येतात. मला खास करून इथे उल्लेख करावासा वाटतो काही व्यक्तींचा, जसे की सिनेमा, नाट्य अशा ज्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अशा व्यक्ती आहेत ज्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आहेत आणि स्वाती नक्षत्रावरती त्याचा जन्म झालेला आहे. उदाहरणार्थ आपण नाव घेऊ शकते मी दादा कोंडके यांचं, लक्ष्मीकांत बेर्डे यांचंही, त्याचबरोबर ती आपल्या सगळ्यांचे आवडते रमेश देव आणि आपल्या सगळ्यांचेच खूप चहेते, त्यांच्या आवाजासाठी, वक्तृत्व शैलीसाठी आणि अभिनयासाठी आपण त्यांना कायमच पसंत करतो असे सगळ्यांचे आवडते बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांचं स्वाती नक्षत्र हे आहे. आता आपण इथे बघूया की ह्या नक्षत्रामध्ये प्रत्येक ग्रह काय काय विशिष्ट असा फळ आपल्याला देऊ शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करते मी रवी ग्रहापासून. सो रवी हा ग्रह जर स्वातीमध्ये असेल तर तो जातकाला परोपकारी, सत्वगुणी आणि प्रकृतीसाठी सुद्धा भारदस्तपणा देतो. अधिकार योग तर देतोच देतो आणि धनदृष्टीनेही मध्यम जातो. त्यानंतर पाहूया आपण की चंद्र हा ग्रह जर स्वाती नक्षत्रात असेल तर थोडक्यातच अगदी संक्षिप्त रूपात सांगते
ह्याला आपण ब्युटी विथ ब्रेन्स असं म्हणू शकतो. रजोगुणी आहे आणि परिस्थितीला तोलून मापून कसं आपल्याला त्याच्यातनं उत्तम सोल्युशन शोधता येईल आणि विन विन पोझिशन कशी साध्य करता येईल हे या व्यक्तींना उत्तम जमतं. मंगळ हा ग्रह जर स्वाती नक्षत्रात असेल तर इंजिनिअरिंग साठी अतिशय उत्तम फळ हा देतो आणि धनासाठी तर आहेच उत्तम, आणि चपळशीलता आणि सडसडीत बांधा इथे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पाहूया आपण बुध हा ग्रह हा जर स्वाती नक्षत्रात असेल तर गणिती विषयामध्ये प्रावीण्यासाठी उत्तम फळ हा देतो. त्याचबरोबर आपल्याला दररोज लागणारी व्यवहार कुशलता, चपळता, उत्तम स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती हा बुध ग्रह आपल्याला या नक्षत्रात देतो. त्यानंतर आपण बघूया की या स्वाती नक्षत्रामध्ये गुरु ग्रह तर हा तुम्हाला ज्ञानी, विद्वत्ता ह्या गोष्टी तर देतोच, पण त्याचबरोबर खोल विचार करायची वृत्ती, शास्त्र पारंगता आणि त्याचबरोबर संशोधक वृत्ती इथे खास करून आपल्याला दिसून येते. शुक्र जर स्वाती नक्षत्रात असेल तर हा खूपच शुभ योग आहे, कारण ह्याच्यामध्ये सौंदर्याची तर बहर आहेच इथे, झनानी आहे ते आकर्षक आणि मोहक असं सौंदर्य आहे, पण त्याला कलागुणांची सुद्धा जोड आहे, बुद्धीचंही चातुर्य आहे. त्यामुळे हौशी, विलासी, शौकीन आणि शृंगारी असलो तरी परमार्थाकडे नेणारा आपल्याला इथे सुरेख संगम इथे बघायला मिळतो. खास करून गायन, वादन, नृत्य, शास्त्रीय गायन खास करून, त्याचबरोबर ती सिनेमात करिअर करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हा खूप उत्तम असं फळ देऊ शकतो. शनी हा जर स्वाती या नक्षत्रामध्ये जर आला तर आपण बघितलं की जे दुसरं चरण आहे स्वाती नक्षत्राचं आणि तिसरं, त्या दोन्ही चरणांवरती मकरेच्या आणि कुंभेच्या शनीचा तिथे अंमल आहे. त्यामुळे खास करून मोठमोठे उद्योगपती, कारखानदार अशा लोकांच्या पत्रिकेत आपल्याला स्वाती नक्षत्रातला शनी दिसतो. इथे पैसा टिकतो, तो उत्तम गुंतवणूकही केली जाते आणि धन वृद्धीसाठी हा अतिशय छान फळ देतो. मुळातच कणखर, कष्ट करण्याची कर्मप्रधान वृत्ती इथे दिसून येते. कणखर आणि भारदस्त असं शरीर सौष्ठ सुद्धा इथे दिसून येतं आणि संशोधक चिकित्सकपणामुळे त्याचबरोबर आपल्या खालच्या कामगारांशी सुद्धा खूप माणुसकीनं वागणारा असा इथे उद्योगपती आपल्याला दिसून येतो जेव्हा स्वाती या नक्षत्रामध्ये आपल्याला शनी ग्रह स्थित असतो. त्यानंतर बघायचं झालं तर राहू, तर स्वाती हे मुळातच राहूचंच आहे हे नक्षत्र, त्यामुळे इथे खूप उत्तम फळं मिळतात, खास करून फोटोग्राफी, आर्किटेक्चर, पेंटिंग अशा कला गुणांसाठी. आणि आजकाल आपण बघतो की डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया ह्यासाठी सुद्धा उत्तम प्रसिद्धीकारक असं हे फळ आपल्याला इथे मिळू शकतो. आता आपण नेहमी म्हणतो की केतू हा एक विरक्तीचा ग्रह आहे, पण स्वाती या नक्षत्रामध्ये केतू आल्यानंतर थोडीशी रसिकता येते बरं का. पण ही रसिकता कशाबद्दलची आहे तर ज्योतिष विद्येसाठी, गूढ ज्ञानाची रसिकता, आणि त्याही पेक्षा अध्यात्माकडून, आपल्या संसाराकडून परमार्थाकडे नेणारी अशी ती रसिकता ह्या केतू जर स्वाती नक्षत्रात असेल तर इथे दिसून येतो. नेपच्यून जर स्वाती नक्षत्रात असेल तर असं म्हणतात की दुसऱ्यांच्या मनातलं गुपित जाणून घेण्याची कला या लोकांना अवगत असते, कारण नेपच्यून हा अंतरस्फूर्तीचा हा ग्रह आहे. आणि हर्षल हा आधुनिक जो आपण ग्रह मानतो तो जर स्वाती नक्षत्रात असेल तर जसं की मी म्हणलं की व्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकार ह्याचं संरक्षण करण्याची वृत्ती ह्या नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्धचा लढा, व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक अशी आपल्याला इथे स्वतंत्र बुद्धी, स्वतंत्र वृत्ती आणि व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक ही आपल्याला खास करून दिसून येते. ह्या नक्षत्रावरती आपण वस्त्र, अलंकार, वाहन यांची आपण खरेदी करू शकतो. बी पेरणी, नांगरणी अशा शुभ कार्यासाठी सुद्धा हे नक्षत्र खूप चांगलं आहे. बारस विवाहासाठी सुद्धा शुभ आहे. ह्या नक्षत्रावरती झालेले जे आरोग्यासाठी जर आपण बघितलं, काही व्याधी जर झाल्या तर त्या फारशा दाहक अशा नसतात, पण काही काळ मात्र नक्की घेऊ शकतात बरं होण्यासाठी.
सो या पद्धतीने आज मला अजून काही व्यक्तींचा इथे उल्लेख करावासा वाटतो. राम गणेश गडकरी, ज्योतिष भास्कर, जयंत साळगावकर अशा ज्या व्यक्ती आहेत आणि आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य मदा भट यांचं सुद्धा हा स्वाती नक्षत्रावरतीच जन्म झालेला आहे. तर मला इथे सौरभ, जर आपण पत्रिका दाखवू शकलो तर मला इथे मदत हवी आहे. अमिताभ बच्चन. हो, अमिताभ बच्चन यांची 11 ऑक्टोबर 1942. ओके. संध्याकाळचे 4 वाजून अलाहाबादचा जन्म आहे. अजून नाही. शेअर केली. हा, आता होतंय, लोड होतंय. हो हो. सो आपण इथे बघू शकतो आपल्या सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व बिग बी. तर ह्यांचं इथे कुंभ लग्न आहे आणि जसं की आपण बघू शकतो भाग्यस्थानामध्ये म्हणजे नवम स्थानामध्ये तुळेच्या घरात आपल्याला इथे स्वाती नक्षत्रातला 10 अंशावरचा चंद्र इथे दिसत आहे. आणि ह्या पूर्ण पत्रिकेमध्ये जर आपण बघितलं तर स्वाती, जसं आपण म्हणलो, कला, सौंदर्य, वक्तृत्व, भाषेवरचं पूर्ण मास्टरी ही तर इथे दिसून येतेच. अतिशय भरपूर इथे वाचन, अशी लोकप्रिय असा हा सगळा योग इथे आपल्याला दिसून येतोय. कारण इथे नवम स्थानामध्ये आपण भाग्यामध्ये जो चंद्र आहे आणि बरेचसे ग्रह जर आपण बघितलं, शुक्र, बुध, नेपच्यून, मंगळ आणि रवी हे सगळे ग्रह अष्टमात जरी असले तरी कुंभ लग्नाचा लग्नेश शनी जो चतुर्थ स्थानात आहे त्याच्या नवम पंचम योगात हे सगळे असल्यामुळे बिग बी यांच्यावरती अपघाताचे जरी योग आले तरी त्यातनं सही सलामत वाचून दीर्घायुष्य त्यांना लाभलेलं आहे. आणि उत्तम कलेसाठीचा आणि लोकप्रियतेचा असा हा इथे योग दिसून येत आहे. अनेक चढ उतार, आर्थिक चढ उतार, कर्ज बाजारीतनं प्रकरणातून सुद्धा सही सलामत सुटका आणि परत एकदा जे त्यांनी कौन बनेगा करोडपती ह्या त्यांच्या प्रोग्राम तर्फे मिळवलेली प्रसिद्धी आणि लोकांच्या मनावरती केलेलं अधिराज्य हे आपल्याला ह्या पूर्ण पत्रिकेतनं दिसून येत आहे. सो मला असं वाटतं की ह्या पत्रिकेतनं आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ शकतात आणि समतोलपणा, कला, सौंदर्य आणि विचारीपणा हा या व्यक्तिमत्वामध्ये खूप ठळकपणे इथे दिसून येत आहे. तर मी आज मला ही संधी दिल्याबद्दल शिल्पा मॅडमचे खूप खूप धन्यवाद मानते आणि सगळ्या जणांनी खूप छानपणे ह्या गोष्टीला अभ्यासपूर्वक ऐकलं आणि ह्या नक्षत्राला समजून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून तुम्हा सगळ्यांचे पण धन्यवाद मानते. धन्यवाद. छान झालं व्याख्यान. त्यावेळी मस्त बोललीस. आणि शुक्राबद्दल आणि शुक्राचा तूळ राशीचा शुक्राशी संदर्भ आणि शुक्राचा परत स्वातीशी संदर्भ आणि त्याचा परत संदर्भ हा जसा अभिनय क्षेत्राशी लावण्याचा प्रयत्न केला, अतिशय उत्तम पद्धतीने ती जोड लावण्यात आली. आणि बिग बीचा पत्रिकेच्या अनुषंगाने जी गोष्ट सांगितली ती पण अतिशय समर्पक अशी तू सांगितलेली आहे. त्यांचा अष्टमातल्या ग्रहांचाही फायदा त्यांना कसा झाला याबद्दलही तू सांगून तू अभ्यासू आहेस हे दाखवून दिलेलं आहे. त्याबद्दल तुझं अतिशय अभिनंदन. आणि अतिशय संथ पद्धतीने का होईना, संथ आणि अतिशय आत्मविश्वास होतो. कारण जेव्हा माणूस कसाबस बोलतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास कुठेतरी हल्लेला असतो. तो अतिशय संथ गतीने आणि सगळ्यांना एकत्र असं म्हणून की ऐकायला भाग पडतील एवढ्या शांत पद्धतीने आणि अतिशय छान स्वरामध्ये ते सांगितलंस. त्याबद्दल तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि अतिशय अभ्यासपूर्ण तुझं लेक्चर झालं. आता आपल्या ज्या पुढच्या व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे या प्राध्यापिका आहेत. पूनम वैद्य मॅडम या प्राध्यापिका आहेत.
आणि त्यांनी MSc मॅथमॅटिक्स आणि BEd केलेलं आहे. त्या स्वतः श्री शिवाजी विद्या व कला महाविद्यालयात सध्या ज्युनियर कॉलेजला कार्यरत आहेत प्राध्यापक म्हणून. आणि त्यांनी आता मॅडमकडे हस्तसामुद्रिक लेवल पूर्ण केलेली आहे. त्या स्वतः रेकी मास्टर आहेत, ज्योतिष विशारद आणि ज्योतिष पंडित या त्यांनी आदिशक्तीवरनं त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यांना ड्रॉइंग आणि रांगोळीची आवड. तर त्यांचा पण आपण जसं आता रेवतीने अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं, त्याचप्रमाणे आता पुन्हा मॅडम आपल्याला काय अजून अभ्यासपूर्ण असा त्यांचा जो विषय आहे, त्यांचा विषय आहे विशाखा नक्षत्र. गुरुचं विशाखा नक्षत्राबद्दल त्या म्हणाले. पुन्हा मॅडम तुम्ही सुरू करा. धन्यवाद सौरभ दादा. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आमच्या गुरुवर्या सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडमला मी नमस्कार करते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. माझा आजच्या नक्षत्राचा विषय आहे विशाखा. आता विशाखा हे नक्षत्र चक्रातलं 16वं असं नक्षत्र आहे. याचं इंग्रजी नाव हे आहे अल्फा लिब्रे आणि याचे पहिले 3 चरण हे तुळ राशीत व शेवटचं चरण हे वृश्चिक राशीत आहे. आणि या नक्षत्राचा जो विस्तार आहे हा 20 डिग्री पासून 30 डिग्री पर्यंत तुळ राशीत आणि 0 डिग्री पासून 3 अंश 20 कलापर्यंत वृश्चिक राशीत असा आहे. आता हे नक्षत्र ज्या अर्थी 2 राशींमध्ये वाटलेलं आहे, त्यामुळे या नक्षत्रांचा पहिल्या 3 चरणांचा राशी स्वामी हा शुक्र आहे आणि शेवटच्या चरणाचा राशी स्वामी हा मंगळ आहे. हे जे नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी आहे गुरु, याची योनी आहे व्याघ्र आणि हे हे नक्षत्र राक्षसगणी आहे. राक्षसगणी याचा अर्थ इथे राक्षसगण म्हटल्यानंतर लोक एकदम घाबरतात, पण राक्षसगण याचा अर्थ एकदम अग्रेसिव्हनेस म्हणजे कुठेही जाऊन भांडणच करेल असा अर्थ होत नाही. काही वेळा राक्षसगणाचे नक्षत्र हे जेही काम करतात ते अगदी फोर्सफुली पूर्ण शक्तीने आपल्या जवळ जेवढंही सामर्थ्य असेल त्या पूर्ण सामर्थ्याने पूर्ण जीव लावून करतात, म्हणून सुद्धा याचा असा अर्थ होतो. त्यानंतर ह्याचे जे तत्व आहे हे वायू तत्व आणि अग्नी तत्व या दोन्ही तत्वामध्ये हे मोडतं. तसेच हे नक्षत्र जे आहे हे अधोमुख आहे, मिश्र आणि साधारण प्रकारचं हे नक्षत्र आहे. हे जे नक्षत्र आहे हे अंधलोचनी नक्षत्र आहे. या नक्षत्रावर जर का एखादी वस्तू हरवली तर ती पूर्व दिशेला सहज सापडू शकते. या नक्षत्रातील ताऱ्यांची संख्या ही 2 आहे आणि हे जे नक्षत्राचे तारे आहे हे आपल्याला दरवाजाला लावलेल्या तोरणासारखे आपल्याला भासतात. या नक्षत्राचा रंग थोडासा हिरवट पांढऱ्या रंगाचा आहे आणि वैशाख महिन्यात हे नक्षत्र आपल्याला रात्रभर आकाशात दिसू शकतं. तसेच या नक्षत्राचं गुण जर का पाहिलं तर हा सत्वगुणीचं नक्षत्र आहे हे आणि पंचमहाभूतांपैकी अग्नी तत्वाचा याच्यावर अंमल आहे. तसेच त्रिमूर्ती जर का बघितली तर ब्रह्मा आहे आणि प्राणी जर का या नक्षत्राखाली येत असेल तर तो वाघ आहे आणि पक्षी जो आहे हा रेड टेल स्पॅरो किंवा हंस आपण असं त्याला म्हणू शकतो. आणि या नक्षत्राचं जे वृक्ष आहे ते नागकेसर, कैथ, विला किंवा ऍपल, एलिफंट वूड किंवा ऍपल वूड असं आपण त्याला म्हणतो, हे या नक्षत्राचं वृक्ष आहे. तसेच या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या नक्षत्राखाली तुम्ही पुष्कराज नावाचं रत्न तुम्ही धारण करू शकतात. या नक्षत्राची जी दिशा आहे ती पूर्व आहे आणि या नक्षत्रामध्ये जे येणारे लेटर आहे ते ती, तो, ती, तू, ते हे लेटर या नक्षत्रामध्ये येतात. जातकांचा जन्म जर का या नक्षत्रावर झाला तर हे जन्म नावांचे आद्याक्षर येतात. तसेच हे नक्षत्र जे आहे हे आयुर्वेदातील त्रिदोषपैकी कफ धारक हे नक्षत्र असं आहे. या नक्षत्राचा चिन्हाचा जर का आपण विचार केला तर या नक्षत्राचे सिम्बॉल 2-3 प्रकारचे आहे. पहिला विशाखा नक्षत्राचा अर्थ आहे ब्रांचेस. ब्रांचेस म्हणजे काय? उदाहरणार्थ आपण एखादं झाड आहे, त्याचे जे रूट असतात मूळ आणि जमिनीमध्ये त्याचे जे मूळ असतात ते त्याला अजून फांद्या फुटतात म्हणजे त्याची उपमूळ होतात. या नक्षत्राचा अर्थ त्या प्रकारे सुद्धा घेऊ शकतो आपण. अजून एक या नक्षत्राचं चिन्ह आहे ते म्हणजे दरवाजाला लावलेलं तोरण. विवाह प्रसंगी किंवा काही शुभ प्रसंगी आपण जे पानांनी झाकतो ते असं तोरण या नक्षत्राचं चिन्ह आहे. याचा अर्थ असा आहे की हे यश आणि सिद्धीचं प्रतीक आहे. तसेच तुम्ही आध्यात्मिकतेच्या उंबरठ्यावरून पुढे जावं असा हा या नक्षत्राचा संकेत आहे. आणि तिसरं चिन्ह जे आहे या नक्षत्राचं ते म्हणजे कुंभाराचं चाक.
कुंभाराचं चाक जसं फिरतं एका विशिष्ट गतीने, पुन्हा काहीतरी रचनात्मक पद्धतीने आणि आपल्या कल्पकतेने हे कुंभार जसं मटकं तयार करतो, त्याच पद्धतीने तसेच गुण आपल्याला या विशाखा नक्षत्राच्या लोकांमध्ये आढळून येतात. या नक्षत्राबद्दल या नक्षत्राची जी अधिष्ठात्र्य देवता आहे, ती आहे इंद्राग्नी. आता तुम्ही म्हणाल इंद्राग्नी म्हणजे काय? तर इंद्राग्नी म्हणजे इंद्र आणि अग्नी असं यांचं द्विरूप जोडी ही या नक्षत्राची अधिष्ठात्रा देवता आहे. आता इंद्र म्हटलं तर पाण्याचा संबंध येतो आणि अग्नी म्हटलं तर आगीचा संबंध येतो. पण ज्या ठिकाणी हे दोन्ही कामं करतात तिथे हे नक्षत्र पॉवरफुलच होतं. उदाहरण घ्यायचं राहिलं तर आपलं शरीर आहे. आपल्या शरीरात 60% पाणी आहे. पण जठरामध्ये जठराग्नी हा प्रज्वलित होतच असतो. म्हणजे अग्नी आणि हे पाणी हे ॲट अ टाईम कार्य करत असतात आणि जेव्हा हे कार्य करतात तेव्हाच आपलं शरीर हे बॅलन्स राहतं, संतुलित राहतं. त्याच पद्धतीने याची अधिष्ठात्री देवता इंद्र आणि अग्नी असल्यामुळे आणि पुन्हा स्वामी, नक्षत्र स्वामी गुरु असल्यामुळे हे नक्षत्र खूप पॉवरफुल बनतं. आणि हे जे कामं करतात ते अगदी अमेझिंग पद्धतीने करतात. आता विशाखा नक्षत्राचा ही फक्त रूपरेषा झाली, पण विशाखा नक्षत्राचा तसा एक अर्थ आहे राधा. म्हणजे राधाकृष्णाची स्टोरी आपल्याला माहीत आहे. त्यांचं डिव्होशन, त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा आपल्याला माहीत आहे. तर राधा या देवीच्या अंमलाखाली सुद्धा हे नक्षत्र येतं. आता राधामध्ये जे प्रेम होतं, जो पेशन्स, धीर होता, अ, जो पेशन्स, धीर होता, तसंच सगळं सहन करण्याची जी शक्ती होती, ती शक्ती आणि तसेच गुण आपल्याला या नक्षत्राच्या लोकांमध्ये आढळून येतात. आणि हे पण एक गोष्ट आहे याच्यामध्ये, की हे जे नक्षत्र आहे, या जसं काय उदाहरणार्थ जसं राधाने कृष्णावर खूप प्रेम केलं, जीवापाड प्रेम केलं, पण तिला तो शेवटपर्यंत मिळाला नाही. त्याच पद्धतीने बऱ्याच वेळा या लोकांच्या आयुष्यात सुद्धा असं होतं, की ज्याच्यावर ते अतोनात जीव लावतात, जी गोष्ट अतोनातपणे त्यांना आवडते, ती गोष्ट त्यांना सहज मिळेलच असं प्रत्येक वेळी होत नाही. पुन्हा हे नक्षत्र गुरुचं नक्षत्र आहे आणि आता मी थोडं अजून एका नक्षत्राचं उदाहरण देते कंपॅरिझनसाठी. आता विशाखा नक्षत्र आणि अनुराधा नक्षत्र सुद्धा राधाच्या अंमलाखाली येतं आणि विशाखा नक्षत्र हे सुद्धा राधाच्या अंमलाखाली येतं. परंतु विशाखा नक्षत्राचा नक्षत्र स्वामी गुरु असल्यामुळे हे विशाखा नक्षत्राची लोक कोणतीही गोष्ट ही पॉझिटिव्हली घेतात. समजा एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून निघून गेली किंवा एखादी संधी त्यांच्या हातून निघून गेली, निसटून गेली, तर हे लोक त्याचा निगेटिव्ह अर्थ कधीच घेणार नाही. त्याच्यातून काय आहे ते पॉझिटिव्हच शिकतील. ठीक आहे, ही व्यक्ती गेली तर ही व्यक्ती अशी होती, या व्यक्तीने दिलेल्या आठवणी अशा होत्या, या व्यक्तीकडून आपण हे शिकलो. या सगळ्या पॉझिटिव्ह बाबी त्या बघतील, सकारात्मक राहतील. परंतु अनुराधा नक्षत्राचा जर का विचार केला, तर हे लोक एखादी व्यक्ती जर का त्यांच्या आयुष्यातून निघून गेली किंवा एखादी संधी दिसटून गेली, तर हे लोक लगेच निराश होतात, डिप्रेशनमध्ये जातात. पण विशाखा नक्षत्राचा हा खूप मोठा प्लस पॉइंट आहे, की यांचा नक्षत्र स्वामी हा गुरु आहे. आता या नक्षत्राच्या लोकांचं जर का आपण शारीरिक वर्णन जर का बघितलं, तर शरीर बांधा हा उंच आणि चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज असतं. तसेच चेहरा त्रिकोणी, कपाळ रुंद आणि नाक सरळ असतं. शरीरावर जर का आपण अंमल बघितला या नक्षत्राचा, तर मूत्राशय, नंतर मूत्रमार्ग, नंतर जननेंद्रिय, प्रोस्टेट ग्रंथी, नंतर संवेदन ग्रंथी, नंतर ओटीपोटाचा भाग, अंडकोश या शरीराच्या भागांवर या नक्षत्राचा अंमल असतो. तसेच रोगाच्या बाबतीत जर का विचार केला, तर मूत्राशयाचा अवरोध, मधुमेह, हिस्टेरिया, कोमा, चक्कर येणे, तसेच इन्सुलिनची कमतरता हे रोग या नक्षत्राच्या लोकांमध्ये प्रामुख्याने आढळतात. आता हे नक्षत्र ऍक्च्युली कसं आहे? हे नक्षत्र राक्षसगणी आहे, तामसी आहे, तर त्याच्यामुळे हे थोडं अशुभ आहे असं आपण म्हणू शकतो. हे आश्रित असून या नक्षत्रावर ज्या जन्मलेल्या व्यक्ती आहे, हा इतरांच्या सहाय्याने, इतरांच्या आश्रयाने समोर येत असतात. तसेच या व्यक्ती विद्वान असतात, पण थोड्या चिडखोर, थोड्या हट्टी, उधळ्या, खर्चिक. आता या नक्षत्रामध्ये 2 राशी येत असल्यामुळे त्या राशी परत्वे या नक्षत्राच्या जातकांचे हे स्वभाव हे बदलत असतात. काही हट्टी, काही चिडखोर, काही उधळ्या, काही चैनी, काही संशयी वृत्तीच्या, असे बरेच प्रकारांनी आपल्याला या नक्षत्राच्या जातकांमध्ये विविधता दिसून येते. आता
या नक्षत्राच्या पुरुषांचा आणि स्त्रियांचा स्वभाव कसा असेल. या नक्षत्रांचे जे पुरुष आहे ते अधिकार गाजवणारे, स्वावलंबी, धाडसी हे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात. आता त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या 3 चरणांवर तूळ नक्षत्राचा प्रभाव आहे आणि शेवटचं चरण आहे ते वृश्चिक राशीत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा थोडा फरक येतो. पहिल्या 3 चरणांवर जे पुरुष जन्मतात त्यांचा स्वभाव हा उतावळा, चतुर, प्रतिष्ठित, प्रणयी, लोभी, विनाकारण भटकंती, जुगारी, कामासक्त, प्रतिभावान, ईश्वर भक्त असा असतो. तसेच शेवटच्या चरणात जर का पुरुष जन्मलेला असेल तर त्यांचा स्वभाव हा परस्पर विरोधी स्वभाव असतो. एकीकडे धाडस, सदाचार, विद्वान असते तर दुसरीकडे अनैतिक वर्तन सुद्धा असू शकते. आता स्त्रियांचा जर का विचार केला तर स्त्रियांच्या दृष्टीने सुद्धा हे नक्षत्र एवढे फारसे चांगले नाहीये. कारण सौंदर्य करा आणि धनाच्या दृष्टीने हे नक्षत्र कमी प्रतीचे आहे आणि सद्गुणापेक्षा बऱ्याच वेळा दुर्गुण जास्त आढळतात. बुध आणि गुरु जर का असेल तर उच्च शिक्षण घेतलेले असतात, पण चालणे झपाझप असले तरी पण काही काही वेळा तारतम्य, नंतर रंगसंगती किंवा विचारीपणा यांचा अभाव आपल्याला दिसून येतो. आणि या नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या स्त्रिया असतात त्या हौशी, धर्मपरायण, लोभी वृत्ती असतात, बऱ्याच वेळा स्वतंत्र विचार अशा ज्या असतात. आणि जर का शेवटच्या चरणावर या स्त्रिया जन्मलेल्या असतील तर त्या जीवनात उपभोग घेणाऱ्या, देहसौख्य घेण्याकडे यांचा कर असतो. तसेच दागदागिने तसा उंची वस्त्रे परिधान करणाऱ्या असतात. आता या नक्षत्रामध्ये जे जातक येतात त्यांचे व्यवसाय आणि शिक्षण हे कसे असतात. आता या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे त्याच्यामुळे वकील, इंजिनियर्स, व्यापारी, शिक्षक तसेच प्राध्यापक, इंजिनियर्स नंतर त्याचप्रमाणे सरकारी किंवा खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे सेवक, काम करणारा प्रवर्ग, तसेच बांधकाम खात्यात काम करणारे लोक, तसेच न्यायाधीश, ट्रॅव्हलिंग एजंट, अभिनेता, प्रकाशक, विमा एजंट अशा बऱ्याच विविधता यांच्या व्यवसायामध्ये व शिक्षणामध्ये आपल्याला आढळून येते. आता या नक्षत्रांनी जेव्हा म्हणजे सर्व ग्रहांची जर का आपण माहिती बघितली या नक्षत्रांमध्ये, तर सर्वप्रथम रवी जेव्हा या नक्षत्रात येतो, तेव्हा त्या व्यक्तीचा बांधा उंच आणि उंच आणि सडपातळ असा असतो. पण तरी देखील शरीर प्रकृती थोडी अशक्तच असते. पण यांना अधिकार योग हा काही मिळत नाही. जर का या नक्षत्रात असेल, तर दिसायला अतिशय सुंदर देखणा असा असतो. पण चंद्र असल्यामुळे चैनीच्या वस्तू आणि खर्चिकतेकडे त्यांचा जास्त कल असतो. उधळ्या मनाचे, उधळ्या स्वभावाचे असतात. जर का मंगळ या नक्षत्रात असेल, तर मंगळ जर का असेल तर हे जातक मेडिकल लाईनकडे, वैद्यकीय व्यवसायाकडे वळू शकतात. तसेच औषधीच्या कंपन्या यामध्ये सुद्धा या जातकांचे व्यवसाय असतात. कारण मंगळामध्ये असणारा तडफदारपणा आणि हिंमत यांच्यामध्ये असते. बुध जर का या नक्षत्रात असेल तर यांच्या शरीर प्रकृती व बुद्धीच्या दृष्टीने हे थोडे बरेच असतात. पण स्वभावाने या व्यक्ती खलबुद्धीच्या, थोड्याशा स्वार्थी आणि अतिव्यवहारी सुद्धा असू शकतात. गुरु जर का या नक्षत्रात असेल तर बुद्धी आणि विद्येच्या दृष्टीने खूप उत्तम असतात, पण शरीर प्रकृती थोडीशी नाजूक असू शकते. तसेच यांना रक्तदाबाचे विकार लवकर होतात आणि गुरु असल्यामुळे शिक्षक, प्रोफेसर, वकील या क्षेत्रातील जातक या नक्षत्रात आढळतात आपल्याला. शुक्र जर का असेल तर या नक्षत्रात प्रमाणशीर देह बांधा देतो, तरी सुद्धा एक शुक्राचा जो झणाणीपणा, सौंदर्यपणा असतो त्याची थोडीशी कमतरता आपल्याला इथे भासते. शुक्राच्या शुभ गुणधर्मापेक्षा बऱ्याच वेळा अशुभ गुणधर्म सुद्धा आपल्याला दिसून येतात आणि व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, टापटीपणा यांचा थोडा आपल्याला अभाव यांच्या नक्षत्रामध्ये दिसून येतो. आणि शरीर प्रकृती ही रोगी व खराब करून घेणारा स्वच्छंदी आणि शुक्र असल्यामुळे व्यसनी असा असू शकतो. शनी जर का असेल तर हाडापेराने मजबूत असतो, पण गूढ विद्येची आवड असते आणि थोडा स्वार्थी, अविचारी, कंजूस वगैरे असा असू शकतो आणि विद्वान असला तरी पण त्याचा फार फायदा होत नाही. राहू जर का या नक्षत्रात असेल तर शरीर प्रकृती, बुद्धिमत्ता यांच्या दृष्टीने उत्तम असते, मात्र अति साहसी, धाडसी व जरा पापी वृत्तीचा असतो. चैन, मजा, देहसौख्य, ख्याली खुशाली यांच्याकडे जास्त लक्ष असते अथवा अनैतिक धंदे करून द्रव्य मिळवण्याकडे यांचा कल जास्त असतो. केतू जर का असेल तर हा आध्यात्मिक दृष्ट्या बरा असतो. शरीर प्रकृती व बुद्धिमत्ता यांच्या दृष्टीने थोडं कमी आपल्याला जाणवतो.
आणि हर्षल जर का असेल तर सडपातळ, उंच बांध्याचा असतो. बुद्धीचा तल्लखपणा आपल्याला इथे खूप जाणवतो. विधायक कार्यापेक्षा विध्वंसक कार्यांकडे यांची वृत्ती ही जास्त जाते. आता नेपच्यून जर का असेल तर हा काही फारसा अनुकूल नसतो. शरीर प्रकृती तशी नाजूकच राहते आणि उदास आणि नैराश्यवादी वृत्ती ही यांची दिसून येते. आणि या नक्षत्राबद्दल अजून सांगायचं राहिलं तर या नक्षत्रावर जे अनुकूल उपक्रम आहेत तर याच्यामध्ये आपण विहीर, कूपनलिका इत्यादी खणणे, तसेच जमीन नांगरणे, बी बियाणे, पेरणी, जुगार, अधिकार, ग्रहण, यज्ञक्रिया किंवा दत्तक पुत्र विधी हे उपक्रम आपण करू शकतो. आणि या नक्षत्रावर प्रतिकूल उपक्रम जे आपण करू नये ते म्हणजे लग्न, प्रवास, सुरुवात, चातुर्य, दीक्षा आणि मुत्सद्देगिरी. आपल्याला माहिती आहे की विशाखा नक्षत्राचा सुद्धा बालारिष्ट योग दोष येतो. पण जर का जातक पहिल्या 3 चरणात जर का जन्मला असेल तर याची शांती करावी लागत नाही आणि जर का 4थ्या चरणात जर का बालक जन्मलेला असेल तर याची शांती करावी लागते. कारण हे नक्षत्र जर का 4थ्या चरणात जन्मलेला असेल जातक तर हे त्याच्या आईला थोडंसं घातक असू शकतं. त्यामुळे 12 महिन्यांपूर्वी म्हणजे बाळ जन्मल्यानंतर एका वर्षभराच्या आतच आईच्या नावाने गुरुग्रह पूर्ण कुंभ जप आवश्यक आहे. या नक्षत्राबद्दल अजून सांगायचं राहिलं तर या नक्षत्राचा जो नक्षत्र स्वामी आहे हा गुरु आहे आणि यांची जी वृत्ती असते ही नेहमी स्वतः उंच ध्येयाकडे जाण्याची नाही पण इतरांना उंच ध्येयाकडे जाण्यास परावृत्त करण्याची अशी असते. म्हणजे हे जे लोक आहेत हे इतरांना राजा बनवतात, स्वतः राजा होत नाही. आपण म्हणतो ना, दे आर नॉट द किंग बट दे आर किंग मेकर. अशा प्रकारचे हे विशाखा नक्षत्रातले लोक असतात. आणि या नक्षत्रावर जन्मलेले जे लोक आहे यांना ज्ञान खूप आहे, विचार खूप आहे आणि वेळ पडली तर युद्धाचीही ते तयारी करतात. उदाहरण द्यायचं झालं तर द्रोणाचार्य जे गुरु होते त्यांनी त्यांना शिकवलं सुद्धा, त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवलं सुद्धा, पण वेळ पडली तर ते युद्धात सुद्धा उतरले. अजून एक विशेष गुण सांगायचा राहिला तर या नक्षत्राबद्दल तर या नक्षत्राचे लोक सहज उठून दिसतात. प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती ही लक्षणीय असते. उदाहरण द्यायचं राहिलं अजून एक तर कभी खुशी कभी गम पिक्चर आहे. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन आणि शाहरुख खान आहे. अमिताभ बच्चन खूप उंच आहे. ऋतिक रोशन पण त्याच्यात खूप उंच, एकदम छान व्यवस्थित आहे आणि शाहरुख खान त्या मानाने थोडासा कमी आहे. पण या शाहरुख खान भोवतीच तो पिक्चर फिरलेला आहे आणि शाहरुख खानची उपस्थिती आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवते. या अशी उपस्थिती या विशाखा नक्षत्राच्या लोकांची ही असते. अजून उदाहरण द्यायचं राहिलं तर हॅरी पॉटरच्या सीरीज सर्वांनी बघितलेल्याच असतील. त्याच्यामध्ये डंबलडोर जे आहे ते गुरु पण होते, पण वेळ पडली तर ते युद्धाला सुद्धा तयार झाले. अशा प्रकारचे हे जे गुरु आहे हे नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना पुढे नेतात आणि यश प्राप्त करून देतात त्यांच्या विद्यार्थ्यांना. म्हणजे मी जे म्हटलं की हे किंग नाही होत, पण हे किंग मेकर आहे. अनेक राजे हे घडवून आणू शकतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे सरोजिनी नायडू, नंतर सरोजिनी नायडू आणि अशा व्यक्ती आहेत आणि ज्यांनी भरपूर मोठं कार्य केलेलं आहे. तर एवढं मी ही माझ्या पद्धतीने मला जेवढं येईल तेवढं मी विशाखा नक्षत्राबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्ही सर्व श्रोत्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सौरभ सर तुमचे पण धन्यवाद. शिल्पा मॅडमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. मॅडम छान झालं. आणि ते डंबलडोर हा विषय मला फार आवडला. त्याचं जे रिलेटेड पण तुम्ही केलं ते अतिशय छान आणि पूर्ण म्हणजे तुम्ही त्याचा पूर्ण विचार केलेला आहे आणि नवमोशाचा पण विचार तुम्ही त्या ह्याच्यामध्ये केला होता आणि अनुराधा नक्षत्राशी त्याचा जो कंपॅरिझन केलं ती पण मला खूप आवडली. फार छान होतं. त्यामध्ये फक्त सगळ्यांना तूळ राशीचा एक आधी त्यांनी विशाखा नक्षत्राचं सांगितलं. अनुभवानी म्हणून सांगतो की विशाखा नक्षत्रामध्ये जेव्हा चंद्र जेव्हा असतो आणि जेव्हा तो मिथुन नवमांशामध्ये असतो, मिथुन नवमांश बघा तिथे, कारण तिथे आपला मिथुन नवमांशा नेहमी चंद्र तिथे संधीवर जातो. ठीक आहे. आणि दुसरा परत येतो जेव्हा तुम्ही वृश्चिक राशीत जेव्हा येतं तेव्हा पण तो सिंह तो सुद्धा त्या ह्याच्यामध्ये कर्क नवमांशामध्ये येतो. म्हणजे जेव्हा हा चंद्र कर्क आणि मिथुनात असतो ना तेव्हा फार उच्चृंखल वाटतो. म्हणजे हल्ली जेव्हा सांगितलं ना की काही काही वेळेस अशा विचित्र वागतात तर हे कधी वागू शकतात. तर ह्या जेव्हा तो वृश्चिकेचा चंद्र 0-0 ते 3 अंश 20 असेल म्हणजे त्या राशीमध्ये आणि जेव्हा विशाखा नक्षत्र असेल किंवा तुळा राशीमध्ये जेव्हा तो
29 अंशावरती असेल तर तेव्हा हे जे नेगेटिव्ह ट्रेड्स आहेत ती खूप जास्त तिथे तुम्हाला अनुभवास येणार आहे. तर त्यांनी जो सांगितलेला जो पॉइंट आहे तो इथे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अनुराधा नक्षत्राचा जेव्हा त्यांनी जी गोष्ट सांगितली त्याचा जो अहंकारीपणा जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा तो सिंह नवमोशामध्ये जास्त आहे. आणि जेव्हा त्याचा जो विक्षिप्तपणा जो आहे अनुराधाचा तो आपल्याला वृश्चिक नवमोशात लक्षात. कारण ट्रेड्स ठरलेले आहेत. कोणता नवमोश तुम्हाला एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने वागायला भाग पाडेल. आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सूक्ष्म आहेत. आता या सूक्ष्मतेचा मी तुम्हाला अजून थोडा चिमटा काढला. आता तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर अजून जास्त अभ्यास करा. कारण कुठलाही नवमांश हा त्या नवमांशाप्रमाणे त्या माणसाला वागायला लागतो कारण ते सूक्ष्मत्व. तर त्यांनी छान आज समजून सांगितलं आणि आता रिलेटेबल त्यांनी त्यांच्या एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. आणि खूप छान मध्ये मला खूप छान तुम्ही प्राध्यापिका आहात हे आम्हाला दाखवून दिलं की नाही मी हम भी कुछ कम नाही. म्हणजे रेवतीने आता पहिली ओपनिंग बॅटिंग चांगली केली जोरदार. तुम्ही मिडल ऑर्डर एकदम जोरदार धरली आज. त्यामुळे आज एकदम दोन्ही वक्त्यांनी जोरदार फलंदाजी केलेली आहे आणि अतिशय छान तुम्ही बोललेला. तुमच्या दोघांचे अतिशय अभिनंदन आणि असाच अभ्यास करा. नवमोशावर आता लक्ष ठेवा दोघांनी. कारण आता तुम्ही अजून त्याच्या सिद्ध आहात की तुम्ही त्याच्या सूक्ष्मत्वात जाऊ शकता. आता आपलं जे पुढचं व्यक्तिमत्व आहे जे आपल्याला आज तिसरं व्याख्यान देणार आहे ते आहेत व्यंकटेश आराध्य. हे स्वतः यादलिकी करतात आणि मॅडमकडे त्यांचा ज्योतिष विशारद आणि ज्योतिष पंडित झालेले तेही अभ्यासू आहेत. आणि ते त्यांचा फायदा असा आहे की ते यादलिकी पण करतात व त्यांना पटकन त्याच्यावर उपाय पण सांगता येतात. आपल्या सगळ्यांची बोंब तिथे होते की आता उपाय काय सांगायचे. तर त्यांना लगेच सांगता येतं की अरे याच्यावर ही पूजा पण आहे बरं का. जसं त्यांनी सांगितलं की ह्याच्या विशाखा नक्षत्रावर पूजा करायला तर कोण करणार आपल्याकडे आराध्य करणार हो का. आराध्य सर या तुम्ही आणि तुम्ही बॅटिंग सुरू करा. हो हो आवाज येतोय का माझा? येतोय बोल. येतोय. नमस्कार. व्यंकटेश आराध्य. श्री गणेशाला वंदन करून आणि अग्निहोत्री आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाच्या ज्योतिषाचार्य सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडम यांना आणि सर्व ज्योतिर्बिंदांना माझा नमस्कार आहे. अनुराधा नक्षत्र हे नक्षत्र त्याचे चारही चरण वृश्चिक राशीत येतात. या नक्षत्राची देवता म्हणजे मित्र तेच रविदेव हे आहेत. या नक्षत्राचा आकार धान्याच्या राशीसारखा आहे. बंदलोचनी आणि तिर्यमुख नक्षत्र आहे. हे पृथ्वी तत्व आहे. हे या नक्षत्राचा स्वामी शनी आहे. राशी स्वामी मंगळ आहे. हे शनीचे नक्षत्र त्यामुळे चिकाटी अत्यंत या व्यक्तींमध्ये आपल्याला बघायला मिळते. या व्यक्तींना एखादे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करतात. पूर्व आयुष्यात जरी यांची सामान्य परिस्थिती असते तर आयुष्यात मात्र या व्यक्ती अतिशय उत्तम प्रगती करतात. संपन्नता यांना खूप मिळते. जन्मस्थळापासून दूर किंवा परदेशात या व्यक्ती स्थायिक होऊ शकतात. या नक्षत्राचे दैवत मित्र असल्यामुळे मित्र जोडण्याची वृत्ती या नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आपल्याला आढळते. नक्षत्र स्वामी शनीची चिकाटी पण या नक्षत्रात दिसून येते. त्या राशीचा स्वामी मंगळ हा विषयपणा पण गुणांचा संगम पण या नक्षत्रामध्ये दिसून येतो. या चारही चरणांवर अनुक्रमे रवी बुध शुक्र मंगळ यांची सत्ता आपल्याला दिसून येते. मुहूर्त शास्त्रामध्ये या नक्षत्राचे अत्यंत महत्व आहे. हे नक्षत्र देवगणी असल्यामुळे विवाह बारसे प्रयाण नवीन वस्त्र अलंकार धारण करणे कोणतीही कला गायन वादन शिकणे फळांचे औषधी वृक्ष लावणे राज्याभिषेक प्रवेश दत्तक घेणे किंवा इतर मंगल कार्यासही हे नक्षत्र अत्यंत शुभ आहे. या नक्षत्राचे रत्न जे आहे ते मंगळाचे पवळे किंवा शुक्राचा हिरा ही रत्ने आपण धारण करू शकतो. अनुराधा नक्षत्र हे शुभ व देवगणी असल्याने शुभ गुणधर्म या नक्षत्रात जास्त दिसून येतात. ज्या नक्षत्रात जन्मणाऱ्या व्यक्ती हौशी आनंदी कला कौशल्याची आवड असणाऱ्या गायन वादन व करमणुकीच्या शौकीन आधार चांगली बुद्धिमत्ता आणि शांतपणे विचार निर्णय घेण्याची या वृत्ती या व्यक्तीमध्ये असते. एखादा निर्णय घेतला तर त्यात बदल न करणे या व्यक्तीमध्ये दिसून येते. फिरण्याची प्रवासाची अत्यंत आवड असते. मित्रपरिवारही मोठा असतो. मैत्री करणे व टिकवणे या व्यक्तींना अतिशय चांगले जमते. नृत्य वाहन सौख्य उंची वस्त्रे अलंकार अत्तरे शौकीन यांचे शौकीन असतात. चित्रकला रंगकाम फुले व सौंदर्यवान गोष्टींची बरीच आवड या व्यक्तींना असते. या नक्षत्राच्या व्यक्ती प्रामाणिक विश्वासू
निश्चय, स्थिर बुद्धीचा व थोड्या भावनाप्रधान असतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुषांचा बांधा अवयव गोलाकार फुगीर असतो. चेहरा गोल पाचरा असतो. शारीरिक शक्ती, जीवनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती ही अत्यंत बरी असते. पुरुषांना लागणारे शौर्य, धाडस, पराक्रम यांचा मात्र या नक्षत्रामध्ये अभाव असतो. हे नक्षत्र अधिकार योगापेक्षा कला, सौंदर्य व धनाच्या दृष्टीने अनुकूल असते. हे नक्षत्र बिघडल्यास अशुभ गुणधर्मही आपल्याला यामध्ये दिसून येतात. मात्र स्त्रियांना हे नक्षत्र अत्यंत सर्व दृष्टीने वरदान असल्यासारखे असते. स्त्रियांना नक्षत्र कला, रूप, सौंदर्य, धन, बुद्धी अशा सर्व दृष्टीने चांगले. या नक्षत्रावरचा स्त्रियांचा बांधा मध्यम उंच, जास्त आडवा असतो. चेहरा गोल, फुगीर, भुवया धनुष्याकृती, कमनीय असतात. डोळे काळेभोर, उठावदार, सर्व गोष्ट असतात. या नक्षत्रावरच्या स्त्रिया मात्र भरतकाम, कशिदाकाम, चित्रकला, संगीत, गायन, वादन अगदी गुण असतात. प्राप्तिकपणा, नेटकेपणा व कर्तव्यदक्ष हे असतात. अनुराधा या नक्षत्रात आपल्या प्रत्येक ग्रहाचे आपले प्रत्येक ग्रह काय पडले तो ते आपण आता या नक्षत्रात शरीर प्रकृती बरा असतो. बांधकाम असून व्यक्ती करारी तरी पण हौशी, रसिक, कला कौशल्याची आवड असणाऱ्या, शिस्तप्रिय असतात. डॉक्टर, कारखानदार, सोनार अशा व्यवसायाला हा रवी अत्यंत चांगला आहे. चंद्र या नक्षत्रात शरीर प्रकृती, रूप, कला यांना चांगला अंगाने भरलेला पुष्ट स्थूल देह असतो. स्वभाव आनंदी, कलाकार, ख्याती, खुशालीत रमणारा, चैनी व सुखासक्त असतो. या व्यक्तींचे मन भावनाप्रधान असते. या नक्षत्रात बुद्धिवान, बांधा मजबूत, सशक्त असतो. शरीर शक्ती, जीवनशक्ती अत्यंत चांगली असते. या क्षेत्रात डॉक्टर अत्यंत उत्तम असू शकतात. शस्त्रक्रिया पारंगत असतात. बिघडल्यास मात्र दुर्गुण जास्त दिसून येतात. बुध या नक्षत्रात शरीर प्रकृती व आरोग्याच्या दृष्टीने मध्यम असतो. धूर्ती, विचारी, वैद्यकीय बरा, पण बुद्धीच्या दृष्टीने साधारण, चक्कर, भोवळणे हे सर्व रोग या बाहेर ख्यातीपणा पण जास्ती असतो. गुरु या नक्षत्रात स्थूलपणा जास्त देणार आहे. बुद्धीच्या दृष्टीने मध्यम, डॉक्टर की वकील, इंजिनियर यांना तो चांगला आहे. या व्यक्ती विलासी, सुखासक्तपणा यामध्ये जास्त रमणारे असतात. धन, अधिकार, पैसा या दृष्टीनेही बरा असतो. सात्विकपणा कमी दिसतो. बिघडला असता व्यसनाधीनता, मद्यपान करणारा अंत असतो. शुक्र या नक्षत्रात शुभ असता. सौंदर्य, कला, धन उत्तम देतो. सुडोल बांधायचा तरी पण चक्कर होतात तरी तसा असतो. शुक्र म्हणजे ऐहिक सुखी देणारा. या नक्षत्रात भरपूर कला अंगी देणारा, रसिक, हौशी, कलाप्रिय असणाऱ्या, नूतन सुखासाठी धडपडणाऱ्या, श्रम घेण्याची ही तयारी असते. परंतु मंगळाबरोबर हा शुक्र असता अशुभ फल देतो. शनी या नक्षत्रात असता शरीर प्रकृतीच्या दृष्टीने अत्यंत खराब. बांधा बेडक, दणा सुटलेला असतो. चेहरा देखणा पण प्रौढ व गंभीर वाटतो. साधारण आरोग्य लाभते. उत्तम बुद्धिमत्ता हे शनीचे नक्षत्र असल्यामुळे शोधक बुद्धी आढळते. वकील, मुत्सद्दी, इंजिनियर यांना चांगला. या नक्षत्रात शनी चिकित्सक, वृषोचक, संशयी त्यात शनी बिघडला असता दुर्गुणी. राहू या नक्षत्रात शरीर प्रकृती कलेच्या दृष्टीने बरा. पेंटिंग, ड्रॉइंग, फोटोग्राफी, या विषयांना चांगला. कर्तबगारी व हुशारी उत्तम असते. मात्र या नक्षत्रात राहू बिघडला असता बलाचा व सौंदर्याचा दुरुपयोग करणारा असतो. अनैतिक धंदे करून द्रव्य मिळवण्याची प्रवृत्ती असते. रसायन व इतर धंद्याला बरा असतो. केतू या नक्षत्रात मध्यम फल देणारा. चेहरा सुरेख व बांधा बेड असतो. वैद्यकीय, औषध विद्येला बरा. कला कौशल्याला फारसा अनुकूल आहे. हर्षल या नक्षत्रात असता मजबूत पृष्ठबांधा, देखणा व आकर्षक असतो. मात्र प्रेमळ व भावनेच्या बाबतीत थोडा लहरी, अस्थिर व विक्षिप्त असतो. व उत्तम कल्पक, संशोधक व इंजिनियरला चांगला. शुक्राबरोबर हा हर्षल असता बरेच प्रेमसंबंध विचित्रपणे विवाहही शकतो. नेपच्यून या नक्षत्रात असता शरीर प्रकृती व सौंदर्याच्या दृष्टीने बरा. चेहरा सुंदर, भव्य असतो. कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती, सौंदर्य दृष्टी, अंतस्फूर्ती, काव्य, गायन, वादन, तंतुवाद्य व कला यांना खूपच आनंद असतो. या शुद्ध प्रेम करणारे लोक असतात. उत्तम आनंदी, रसिक, प्रेमी व हौशी पण आढळतात. हे शनीचे नक्षत्र असल्यामुळे
या नक्षत्रामधील व्यक्तींमध्ये अत्यंत चिकाटी आपल्याला दिसून येते. फिरत्या कंपनीचे प्रतिनिधी, विक्री करणारे, व्यवसाय करणारे, प्रचार करणारे लोक या नक्षत्रामध्ये आढळतात. वेगवेगळ्या व्यक्तींचे सहकार्य करणे, त्यांना एकत्र आणून त्यांचे नेतृत्व करणे व सहकारी तत्वावरील संस्था चालवणे हे या व्यक्तींना अत्यंत चांगली जमते. आर्थिक उन्नती साधण्याची संधी, खूप प्रवास करण्याची संधी यांना उपलब्ध होते. बहुश्रुतता, खूप ऐकण्याची वृत्ती असते. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणे. सामान्य परिस्थिती असली तरी उत्तर आयुष्यात मात्र या व्यक्तींची परिस्थिती अत्यंत सुधारते. संपन्नता यांना खूप मिळते. जन्मस्थळापासून दूर किंवा परदेशात सुद्धा या व्यक्ती स्थायिक होऊ शकतात. या नक्षत्राच्या लोकांना भूक मात्र सहन होत नाही. आपल्या राहण्याच्या जागेच्या बाबतीत या व्यक्ती चोखंदळ असतात. या नक्षत्राचा अंमल पोट, स्तन, गर्भाशय, आतडी, पित्ताशय या अवयवांवर आहे. या संबंधी दुखणी होऊ शकतात. या व्यक्तींनी आहार विहारावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. एवढे बोलून माझे व्याख्यान संपवले. छान झालं आराध्य सर. थँक्यू. थँक्यू. छान झालं. तिघांनी छान केलेलं आहे व्याख्यान. आता ह्या आपली आपली जी सभा आहे या सभेची सांगता आता एकदम ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे जे जवळजवळ आता शिवाजी शंकर मेमाणे सर आज आपले करायला सांगत जे काय आहे ते, आणि ते स्वतः सरकारी अधिकारी विद्युत विभागात होते. 37 वर्ष त्यांचं काम झालं आणि त्यांना ज्योतिष विषयाची आवड आहे. म्हणून मॅडमकडे त्यांनी ज्योतिष विशारद आणि ज्योतिष पंडित या पदव्यात त्यांनी संपादित केलं. पुढचं शिक्षण मॅडमकडे चालू आहे. असे शिवाजी मेमाणे सरांना मी आता विनंती करतो की त्यांनी सांगत आता. मेमाणे सर बोलत. नमस्कार. आत्ताचे जे काय ज्या कोणी आता आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे जो ज्ञानयज्ञ चालू आहे, या ज्ञानयज्ञातच ज्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण अभ्यास करून ज्या नक्षत्राच्या देणे या कार्यक्रमाला जे योगदान दिले त्याबद्दल श्री रेवती शेटे यांनी जे स्वाती नक्षत्रावरती परिपूर्ण अभ्यास करून छानपैकी सुंदर असं जे नक्षत्र आहे स्वातीचं, त्या शुक्राच्या नक्षत्राची अत्यंत उपयुक्त माहिती श्रोतेजनांना दिलेली आहे. त्याबद्दल आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तसेच पूनम वैद्य यांनी विशाखा नक्षत्राचे जे विशाखा नक्षत्र सिद्धी आणि यश देणारे गुरुचं असं जे नक्षत्र आहे, त्यांनी सांगितलं किंग मेकर असं जे नक्षत्र आहे, त्यांनी त्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्या नक्षत्राची माहिती श्रोतेजनांना दिली. त्याबद्दल पूनम वैद्य यांचं आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे त्या ज्ञानयज्ञात जे त्यांनी योगदान दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच व्यंकटेश आराध्य यांनी जे अनुराधा नक्षत्राचे जे त्यांनी वर्णन केलं, मित्रत्वाचे किंवा भावना प्रदान किंवा कर्तव्य दक्ष असे जे शनीचे नक्षत्र आहे त्याची परिपूर्ण माहिती त्यांनी आपल्या श्रोतेजनांना दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे या ज्ञानयज्ञात जे त्यांनी आपलं योगदान दिलं त्याबद्दल आभार मानत आहे. तसेच आत्ताचे जे डिजिटल जो प्रसार करण्याचा जो काही विडा सौरभ नाफडे यांनी उचललेला आहे आणि त्यांनी जी आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाला जी मदत केलेली आहे ती अगणित आणि अत्यंत छानपैकी त्यांनी ही जे काही डिजिटली आपल्याला एकमेकांना आपण जे एकमेकांशी जी विद्यादान करतो, योगदान करतो, ज्ञानार्जन करतो, याचं एक सुंदर माध्यम त्यांनी आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाला दिलेलं असंच आहे. आता हा त्यांची आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे या ज्ञानयज्ञात त्यांनी जी अत्यंत मोलाची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल विद्यालयातर्फे ज्योतिर्विद्यालयातर्फे त्यांचं पण मी आभार मानतो. आताचे जे हे संपूर्ण मी जो अभ्यास केलेला आहे विद्यार्थी दशेतच अभ्यास केला हा पुढे सुद्धा सर्वांना उपयुक्त होईलच. जणू काही तुम्ही प्रत्येक नक्षत्राला असा उजाळा देण्याचंच काम केले. ज्यांनी यात भाग घेतला, ज्यांनी व्याख्यान दिलं
त्यांनी खरोखरच परिश्रमपूर्वक आणि सगळ्या ठिकाणची माहिती गोळा करून हे जे 15 मिनिटाचं प्रत्येकाला जे नक्षत्र दिलं होतं त्याच्यावरती विचार विनिमय किंवा आपण आपले दिलेले योगदान अत्यंत उपयुक्तच होते. त्यामुळे आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे आपले तिघांचे या जो काही भाग 5वा जो आपला ज्ञान यज्ञाचा आहे त्याच्यात तुम्ही जी आहुती दिलेली, आहुती म्हणजे ज्ञान यज्ञाची सामग्री जी तुम्ही नक्षत्र रूपाने पुरवलेली आहे ती सर्वांना फार छान वाटेल. आदिशक्ती विद्यालयातर्फे सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडमनी हे जे आपले तुमचं व्याख्यान आहे हे व्याख्यान ज्योतिष अभ्यासू मंडळाला तसंच आपल्या पंडित क्लासला आणि ज्योतिष प्रबोधिनीला अशा तिन्ही या ग्रुपमध्ये हे तुमचं जे व्याख्यान झालं यासाठी ही लिंक उपलब्ध करून दिली होती. त्या एकंदर साधारण 800 लोकांची ही लिंक आहे, म्हणजे 800 लोक या तिन्ही ग्रुपमध्ये आहेत. आणि तसेच ज्यांचे ओळखीचे आहेत, जे श्रोते म्हणून आता ऐकत आहेत, बसलेले आहेत किंवा आपलं व्याख्यान झाल्यानंतर हे व्याख्यान तसंच राहणार आहे, युट्यूबवरती पण येण्याचे परिश्रम सौरभ नाफडे घेतीलच. तर हे आल्यानंतर सगळी माहिती ही प्रत्येकाला उपलब्ध होईल आणि तुम्ही जे योगदान किंवा जे ज्ञान देण्याचं जे काम केलंय त्याबद्दल मी पुनश्च आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे आणि संचालिका सौ शिल्पा अग्निहोत्री यांच्या मार्फत मी शिवाजी मेमाणे आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि आता एक योगदान जे ज्ञानदान झालेलं आहे ते थँक्यू सर, थँक्यू शिवाजी सर, फार छान आणि छान पद्धतीने अतिशय मोजक्या शब्दात इफेक्टिव्ह ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये तशी तुम्ही सांगत आहे की त्याबद्दल धन्यवाद. मला फक्त एक जाता जाता तुम्हा सगळ्यांना एक उपाय सांगायची इच्छा झाली फार. आपण आता मी म्हटलं की चंद्रासाठी त्रास आहे, सगळ्यांना ज्यांना चंद्राचा त्रास आहे आणि त्यांचं विशाखा नक्षत्र आहे किंवा विशाखा नक्षत्राचा जे मी बिंदू सांगितला की जो वेळ शेवटचा 29 डिग्रीज किंवा 1 डिग्रीजवर, तर त्यांनी काय करावं की यांना जास्त त्रास होतोय तर आता ते काय करावं, तर नागकेशर असतं, नागकेशर, ती नागकेशर सोमवारी जायचं संध्याकाळी आणि ती नागकेशर साधारण 7 ते 11 या ह्याच्यामध्ये तुम्ही ते काउंट्स घेऊ शकता, अगदी छोटे छोटे असतात. आणि आपली जी पिंड असते कुठेही जिथे रोज जिथे पूजा होते अशा ठिकाणी जायचं आणि त्या भगवंताच्या म्हणजे महादेवाच्या पिंडीवर व्हायची असते. त्यांनी हा चंद्राचा जो काही त्रास आहे त्यांचा जो संधिवती चंद्र आहे तो बऱ्यापैकी शांत झालेला मी पाहिलं. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की ज्यांना समजा तुमच्याकडे उद्या क्लायंट आला आणि त्यांचा चंद्र मला जाणवते की हा ही इज नॉट स्टेबल, तर त्यांना हा नागकेशरचा उपाय अतिशय जबरदस्त आहे. हा अनुभवातलं मला आता एकदम अचानक आठवलं की तुम्हा सगळ्यांना हा उपयोगी येईल. जरूर करा सगळ्यांना, ज्यांना तुमच्याकडे अडचण येत असेल त्यांनी नागकेशर घेऊन जायचंय सोमवारी संध्याकाळी आणि महादेवाच्या पिंडीवर ते व्हायचंय आणि असा विचार करायचा की आपल्याला जो काही त्रास आहे हा त्रास माझ्या जो कोणी जातक असेल त्यांनी विचार करायचा की त्रास होऊ नये म्हणून. चला, हे एक ऍडिशन तुम्हाला सगळ्यांना. आणि सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिलेली आहेत आणि सगळ्यांनी जो काही तयारी होती ती अतिशय छान होती. आम्हाला काय मॅडमला पण खूप आवडली असणार आहे. सगळ्यांना वी आर प्राऊड ऑफ यू ऑल. खरं सांगायचं तर आत्मविश्वास पूर्ण बोलणं सोपं नाही आजच्या जगात. मी सगळ्यांनी ते केलेलं आहे, माझ्यासाठी सगळ्यांचं त्रिवार अभिनंदन. अजून सूक्ष्मत्वात जा, आता तुम्ही नक्षत्रापर्यंत आल्या, आता नमोश आहे, नमोशानंतर पुढे दशांश आहे, अनेक त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे, त्याचा अभ्यास करा सगळ्यांनी. आज आता सगळ्यांचा संमतीने आणि मॅडमच्या संमतीने आता आपण इथे थांबतोय. पुढच्या वेळेस आपण नक्की भेटूया. सगळ्यांना माझा नमस्कार. नमो नमः.